ताई नमस्कार. आई आपण कधीपासून येता या ठिकाणी? आम्ही पहिल्यापासून येतो. तुम्ही कधीपासून या मंदिरमध्ये येताय, पूजा अर्चना करताय? माझं लग्न झाल्यापासून येते. 40 वर्ष झाली आम्हाला. तुमचं वय किती आहे? माझ्या आता 49. सिडकोचे अधिकारी म्हणतात की हे मंदिर पाडायला पाहिजे. नाही पाडून देणार आम्ही. नाही पाडून देणार. आमच्या हक्काचं आहे ते. आम्ही पाडून नाही देणार. तुम्ही काय सांगताल ताई? मला आता लग्नाला माझ्या 14 वर्ष झालेली आहेत. तेव्हापासून म्हणजे मला इथेच दिलेले आहेत. फुलचंद चिंतामण पाटील, मी त्यांची सून आहे. आता माझा नवरा या मंदिराचा अध्यक्ष आहे. आता आम्ही खूप प्रयत्न केलेत मंदिर वाचवासाठी. वाचलं पाहिजे. वाचलं पाहिजे असं. तुम्ही कधीपासून येताय आई? मी माझ्या लग्नाला झाली 40 वर्ष. तेव्हापासून आम्ही इथे येत आहोत. इथं उत्सव होतो, मार्गशीर्ष महिना आम्ही नाचतो, सगळं करतो. इथं आम्ही सगळं गटबीट भरतात, सगळ्या ओट्या भरायला येतात आमच्या सगळ्या महिला. आम्ही इथं बरेच जागरण बिगरण करतो आम्ही. आता देऊळ मोडून कसं देऊ आम्ही? हां, तुम्ही लढा देणार का? हो तुम्ही सगळेजण एकत्र येणार? येऊ ना, येऊ. तुम्ही काय सांगता? हे घनसोली गावचे जागृत देवस्थान आहे, ते वाचलंच पाहिजे. संस्कृती वाचली पाहिजे आमची. हे आम्ही मोडू देणार नाही. त्यासाठी आम्ही गाववाले सर्व एकत्र येऊन खूप मोठा लढा देऊ. आम्हाला त्यासाठी खूप लढा द्यावा लागला तरी चालेल, पण मंदिर वाचलंच पाहिजे. आम्ही पण 8-10 वर्ष. तुमचं नाव काय ताई? दीपा ज्ञानेश्वर पाटील. कधीपासून तुम्ही या मंदिरामध्ये येताय, पूजा अर्चना करताय आणि सध्याला जे सिडकोने आणि महानगरपालिकेने जो मंदिर पाडण्याचा डाव रचलाय त्याच्याबद्दल काय सांगता? मी आता 8-10 वर्षापासून येते इथे. आम्ही वॉकला यायचो तेव्हा मंदिरात पाया पडल्याशिवाय बाहेर जात नसायचो. पण आता आम्हाला असं वाटतंय का मंदिर वाचायला पाहिजे. असं खूपच वाटतंय. आमचं मंदिर वाचलाच पाहिजे. का माता मंदिर वाचलं पाहिजे यासाठी स्थानिक गावकरी देखील आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. आई, हे मंदिर वाचलं पाहिजे आणि हे मंदिर कधीपासून आहे यावरती जरा सांगा. या मंदिराला 60 वर्षे होऊन गेली समजलं का. त्यापासून आम्ही देवीची सेवा करतो. म्हणून देऊळ आपला वाचलाच पाहिजे हीच आमची गावकऱ्यांना नम्र विनंती आहे. समजलं का. आणखी काही भाविक आहेत? ताई तुम्ही काय सांगता? आता ही सांगण्यासारखं तर काही नाही आहे. ही गर्दी बघूनच समजलं पाहिजे की याच्यावर काय कारवाई केली पाहिजे. बरोबर. मंदिर वाचलं पाहिजे, महत्वाचं म्हणजे. नक्कीच वाचलंच पाहिजे. मंदिर पाहताय? माझं लग्न झालं तेव्हापासून बघते मी. तुम्ही घनसोली ग्रामस्थ की बाहेर? घनसोली ग्रामस्थ आहो मी. हां, लहानपणापासून तुम्ही मंदिर पाहताय, बरोबर आहे. हे मंदिर आता सध्याला सिडकोने नोटीस दिलेली आहे. हे मंदिर पडलं पाहिजे की वाचलं पाहिजे? वाचलं पाहिजे. हो, वाचलं पाहिजे मंदिर. वाचलं पाहिजे. मंदिर वाचलं पाहिजे खूप वर्षाने. ताई, आपण कधीपासून या मंदिरामध्ये येत आहे आणि या मंदिराची कशी खाती आहे ते जरा सांगा. आज ह्या मंदिर हा आमचा मंदिर पुरातन आहे आणि खूप वर्षापासून म्हणजे ही विधी इथे होत असते. आणि दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इथे उत्सव साजरा केला जातो. देवकादेवी माता आहे आमची. आम्ही असेही तिच्या संदर्भात व्हिडिओ वगैरे काढतच असतो. आणि दर मंगळवारी आम्हीही आरतीला येतो, पूजासाठी येतो. आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसा उत्सव होतो, घनसोली गावातली इतर या सेक्टरची पब्लिक अशी आवाढव्य पब्लिक इथे म्हणजे अन्नासाठी येत असते आणि खूप आनंदीने हा उत्सव साजरा होतो आमचा. सध्याला सिडको आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या मंदिराला नोटीस दिलेली आहे, तर हे मंदिर पाडावं की वाचलं पाहिजे? हे मंदिर वाचलंच पाहिजे, कारण हे आमचं पुरातन असून आमची धार्मिक श्रद्धा या मंदिरासाठी आहे. तर आमची खूप इच्छा आहे की हा मंदिर वाचलंच पाहिजे. माझं नाव भरत पाटील. हे मंदिर पुरातन आहे. पहिला शेती असायची, शेती, आणि त्या शेताच्या बाजूला असं एक मंदिर होतं. म्हणजे असं मंदिर नव्हतं, हे नंतर बनवलं आणि पुरातन हे मंदिर आहे. तर आता सिडको पाडण्याचं नोटीस देतो. तर पाडण्याचं नोटीस तुम्ही द्या, पण आम्हाला पर्यायी कुठेतरी म्हणजे तुम्ही मंदिराचं बांधूनच मंदिर द्या आम्हाला पर्यायी म्हणून. मंदिर जुनं आहे, ते पुरातन मंदिर आहे, खूप वर्षापूर्वीचं शेती असताना मंदिर आहे ते. नाही, पण हे मंदिर पाडून दुसऱ्या जागी कशाला न्यायचं? इथंच राहू द्या ना ही जागा. इथे देत असेल तर चांगलंच आहे, पण त्यांनी जर पाडण्याचं मंदिर जर सिडकोनी ठरवलं असेल तर पाडण्याच्या ऐवजी इथे दिलं तर चालेल, किंवा दुसरा पर्याय कुठे दिला तरी चालेल आम्हाला, पण बांधून द्यावं त्याही मंदिर.
पण हे या मंदिराच्या आजूबाजूला जी काही झाडं आहेत ही झाडं देखील तोडण्याचा त्यांचा घाट आहे. म्हणजे काही दुर्मिळ झाडं आहेत, काही जुनी झाडं आहेत, त्यांच्याविषयी सांगा. झाडं तर त्याही नाही तोडायला पाहिजे, पण आता ते एखादा प्लॉट जर दुसरा कोणा दिला असेल तर तो प्लॉट मालक तो ती झाडं तोडणारच ना. हां, का तो प्लॉट ज्याने घेतला असेल तो ठेवणार नाही. पण आम्हाला फक्त मंदिर कुठल्या परिस्थितीत मंदिर वाचलं पाहिजे एवढं फक्त आमचं मत आहे. मंदिर वाचायला पाहिजे, पुरांतर मंदिर आहे ते, मंदिर वाचायला पाहिजे. भले इथे तर इथे नाहीतर कुठे रोडच्या बाजूला जरी देत असेल पण त्याही स्वतःहून बांधून द्यावं. कोणी बिल्डर कोणी शिडको वगैरे असेल ना त्या लोकांनी बांधून द्यावं. खूप खूप धन्यवाद. चिंचोली गावातलीच आहे, माझा जन्म पण इथेच झालेला आहे. तेव्हापासून मी बघते हे मंदिर जागृत आहे. हे असं मूर्ती आणून बसवलेलं नाही. माझे आजोबा पण सांगत होते का ही आपली देवी आहे म्हणून जागृत. तर ते आता दुसरीकडे नेता येणार नाही. शिडकोणी काही करून आम्हाला इथे जागा द्यावी मंदिराला. काही करून मंदिर तोडू देणार नाही. नाही, मंदिर तोडायचं नाही. जसं आमचं विलासनी देवीचं स्टँडर्ड कंपनीने तोडलं नाही ते तसंच ठेवलं, तसं हे पण मंदिर राहू द्या. आणि जागृत आहे ते, असं बसवलेली मूर्ती नाही. आता गावात मंदिर आहेत, आपण राम मंदिर दत्त मंदिर हे बसवलेल्या मूर्ती आहेत, पण हे पिढ्यानपिढ्याचं मंदिर आहे इंग्रजांच्या टायमाचं. कारण जेव्हा इंग्रज आपल्या इकडे आले तेव्हा या देव्यांनी आपल्या गावाला संरक्षण दिलं असे आमचे आजोबा सांगत होते. म्हणून आम्हाला असं आहे का हे मंदिर इथेच राहावं.